श्री स्वामी समर्थ। नवरात्रात अखंड दिवा कसा लावावा, संपूर्ण माहिती आणि नियम। 1. नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून गायीच्या साजूक तुपाचा अखंड दिवा लावतात। नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात। 2. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनवून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात। 3. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये। 4. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवून नंतर लावावा। दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा। हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने काढू शकता। 5. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते। 1.25 हाताच्या मापाचा हा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात। 6. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता। मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता। अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा। 7. पण जर दिवा तेलाचा असल्यास डाव्या बाजूस ठेवावा। 8. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं। 9. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये। दिवा स्वतः शांत होऊ द्या। 10. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा, याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवणे शुभ असते। लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। 11. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी। दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। 12. अखंड दिवा लावताना हा मंत्र म्हणावा। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। 13. नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते। दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढते। दिव्याची वात उत्तर दिशेने ठेवल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो। 14. कोणतेही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राने जप केल्याने त्वरित यश प्राप्त होते। दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते। 15. दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये। दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते। असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगल कार्यात अडथळा येतो। 16. नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र कीर्ती वाढते। 17. नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते। 18. नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा। 19. जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। 20. शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा। हा दिवा शुभ मानला जातो। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।